त्यांच्यासोबत प्रवीण दरेकर आहेत. त्यांनी पेढा वगैरे दिला की नाही तुषार? काही सेलिब्रेशन महाराष्ट्रात सुरू झालंय का विचारा त्यांना. विलास, थेट मी प्रवीण दरेकर यांच्याशी संवाद साधणार आहोत. भाऊ, दिल्लीमध्ये जल्लोष सुरू झालेला आहे. जवळपास भाजपाचा सरकार तिथे बसताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये कसा जल्लोष असणार आहे? नाही, निश्चितच महाराष्ट्रामध्ये तशाच प्रकारचा आनंद आणि जल्लोष स्वाभाविकपणे आहे. कारण अनेक वर्षानंतर, दशकानंतर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला दैदिप्यमान अशा प्रकारचं यश आज दिल्लीत त्या ठिकाणी मिळालं. म्हणजे स्वाभाविकपणे आमच्या आनंदाला त्या ठिकाणी पारावार उरलेला नाही. आणि म्हणून मी या यशाच्या निमित्तानं, या विजयाच्या निमित्तानं दिल्लीच्या मायबाप जनतेचं सर्वप्रथम मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी जो विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि भारतीय जनता पार्टीवर या ठिकाणी व्यक्त केला आणि त्यातनं हे सरकार बनलं आहे, त्याबद्दल मी त्या ठिकाणी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि केजरीवालांचा जो भंपकपणा होता, जी नौटंकी केजरीवाल केवळ इमोशनल फंडे करून त्या ठिकाणी करायचे, ते इमोशनल फंडे चालत नाहीत. आम्हाला विकास हवा, आम्हाला शाश्वत अशा प्रकारचं दिल्लीची प्रगती हवी, अशा प्रकारची अपेक्षा त्या ठिकाणी दिल्लीच्या जनतेला होती. आणि मग ही अपेक्षा कोण पूर्ण करू शकतं? तर ही अपेक्षा केवळ भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी करू शकते. हे जनतेच्या मनामध्ये ठामपणे त्या ठिकाणी बसलं. आणि त्यातनं जो केजरीवालांचा रोष होता, तो त्या ठिकाणी एक चांगला पर्याय आहे, शाश्वत अशा प्रकारचा पर्याय भारतीय जनता पार्टी ह्या तिथल्या जनतेनं स्वीकारला. आणि त्यातनं आज या ठिकाणी यश मिळालेलं आहे. कारण काँग्रेस पूर्णपणे हतबल झाले, गलितग्रात्र झाले, तो पर्याय होऊ शकत नाही. आणि मग भारतीय जनता पार्टी जी निवडणुकीला अत्यंत आत्मविश्वासानं काही आश्वासनं घेऊन आली, ती आश्वासनं सुद्धा जनतेला प्रभावित करणारी ठरली. बरोबर. प्रवीण दरेकर आता आपल्याशी बोलतायत आणि आता आकडे पुन्हा बदलतायत. आकड्यांवर जाऊया. दिल्लीमध्ये सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे. आली ही मेट्रो आपल्याला सांगते 42 जागांवर भाजप, आम आदमी पक्ष 28. अंतर पुन्हा वाढलेलं आहे. जे अंतर 50-50 पर्यंत जवळपास आलेलं होतं, पण हे अंतर वाढणं भाजपच्यासाठी सुखद आहे. आम आदमी पक्षासाठी मात्र दुःखद आहे. कारण त्यांना हॅट्रिक जे खऱ्या अर्थानं करता येईल असं वाटलं होतं, ती होताना दिसत नाहीये. आम आदमी पक्ष सत्तेतून बाहेर जाऊ शकतो जर हेच कल निकालामध्ये परावर्तित झाले तर. आणि मग 42 जागांवरती आज आघाडीवर असलेली भाजप 25 वर्षाच्या नंतर सत्तेत पोहोचेल आणि त्यांच्यासाठी एक स्वप्न साकार. बिदुड़ी जी तो देखिए आए भी नहीं. आप मुझे कह रहे मैं जा रही हूँ, वो तो आए भी नहीं अभी तक, है ना, और वो आएंगे भी नहीं. अलका लांबा है हमारे साथ आज तक पे मैम.